नमस्कार, मी आपल्या सर्वांचं एस चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. तर काल रात्री म्हणजे परवा दिवशी रात्री डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यामध्ये मीटिंग पाहायला मिळाली व्हाईट हाऊसमध्ये. मित्रांनो, लिटरली आपण म्हणू शकतो की याची नोंद इतिहासामध्ये घेतली जाऊ शकते, याला रेकॉर्ड केलं जाऊ शकतं. कोणत्या पद्धतीने मीटिंगचं पाहायला मिळाली, अक्षरशः यामध्ये आपल्याला भांडण पाहायला मिळालं. या गोष्टी प्रत्येक ठिकाणी सर्क्युलेट होताना दिसत आहेत. आता आपणास यामध्ये मनभेद वगैरे कशा पद्धतीने पाहायला मिळाले, म्हणजे हे दोन्ही व्यक्ती वगैरे असे कसे नाहीत, म्हणजे असे तसे नाहीत, तर हे दोन देशाचे लीडर्स आहेत, प्रेसिडेंट आहेत. यामध्ये येथे गोष्टी वगैरे घडत होत्या व ज्या प्रकारे एकमेकांशी भांडण होते. झेलेन्स्की ची गोष्ट केली तर ते प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प सोबत भांडण करत होते. त्यासोबत व्हाईस प्रेसिडेंट सोबतही त्यांनी भांडणं केलं आहे. ते पाहायला मिळालं आहे आपल्याला. या गोष्टी लाईव्ह व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर या गोष्टी आपल्याला प्रूफ होतात की कोणत्याही परिस्थितीत आपण नेवर ट्रस्ट अमेरिका राहायला पाहिजे. आपण कधीही अमेरिकेवर भरोसा ठेवू शकत नाही. जर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला तर आपल्याला एक मोठा धक्का बसू शकतो, म्हणजे नुकसान होऊ शकतं, आपली बँड वाजू शकते. अँड जर आपण येथे पाहू शकतो की अनेक ठिकाणी आर्टिकल दिसून येत आहेत. ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यामधील आपलं क्लॅशेस पाहायला मिळत आहेत. आणि त्यानंतर युक्रेनची जी टीम होती त्याविषयी असं म्हणतलं जात आहे, आपण इथून निघून जा, असंही म्हणतलं गेलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने या गोष्टी काल आपल्याला बघायला मिळाल्या किंवा पाहावयास मिळाल्या आहेत. प्रत्येक देशाचे संरक्षण वगैरे करणं वगैरे आपापलं म्हणजे प्रत्येक वगैरे ते प्रेफर करतो, त्यासाठी ते प्रयत्न करताना दिसून येत होते. ट्रम्प पहिल्यांदा म्हणाले की तुम्ही हे वार इथे थांबवले पाहिजे, तुमच्यामुळे या सर्व गोष्टी स्टार्ट झालेत व येथे आपली परिस्थिती खूप वाईट आहे आणि आम्ही मदत केली म्हणूनच तुम्ही इथेपर्यंत टिकला आहात. तुम्ही युद्धामध्ये आहात आणि तुम्ही हे वार हरणार आहात. या प्रकारे सामग्री आपल्याला दिसून येत आहेत. त्यानंतर झेलेन्स्कीची गोष्ट केली तर त्यांनीही स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. अशा अनेक गोष्टी तेथे घडताना दिसून आल्या. पुन्हा आपलं व्हाईस प्रेसिडेंटनेही काही गोष्टी म्हणतल्या, तर त्याबद्दलही झेलेन्स्कीने काही थेट उत्तरे दिली. म्हणजे तुम्ही कधी युक्रेनला आलात का, तेथील परिस्थिती कधी पाहिलात का, असे प्रश्न त्यांनी विचारले. म्हणजे एक वेगळ्या लेवलची तेथे परिस्थिती निर्माण झाली होती. एक म्हणजे टॉक्सिन परिस्थिती सिच्युएशन पाहायला मिळाली. म्हणजे अगोदरच मी रिपीट करतो की ही कोणती लहान मोठी मीटिंग नव्हती, तर ही दोन मोठं म्हणजे चांगली मीटिंग होती. दोन कंट्रीमधील मीटिंग होती व ही ऑन रेकॉर्ड कॅमेरा होती. आणि डोनाल्ड ट्रम्पने म्हणालं हे कॅमेरामध्ये आपण बोलत आहात, हे वर्तन बरोबर काही नाही. लिटरली आपण म्हणू शकतो की अमेरिकेची वृत्ती जी आहे ती युक्रेनच्या विरोधात होती. अँड हे आपल्याला अगोदरच माहीत होतं. म्हणजे का, त्यांनी अगोदर 90 दिवसासाठी फंडिंग थांबवली होती व आता ट्रम्पने रशियाची जवळीक साधण्याचा वगैरे प्रयत्नसुद्धा सुरू केला आहे. व त्याचप्रमाणे या गोष्टी आपल्याला पाहायलासुद्धा मिळत आहेत. आणि या गोष्टी घडल्यानंतर घडल्यानंतर झेलेन्स्कीने माफी मागण्यास नकार दिला आहे. व्हाईट हाऊसमध्ये जे काही घडलं त्या बाबतीत त्यांनी त्याबाबत नकार दिला आहे, म्हणजे माफी मी मागत नाही असं म्हणतलं. या गोष्टी युक्रेनच्या लोकांनी या गोष्टीसाठी आपलं झेलेन्स्कींना वगैरे सपोर्ट दिलेला आहे. त्यानंतर युक्रेनमध्ये अलग अलग देशामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये रॅली वगैरे पाहायला मिळत आहेत झेलेन्स्कीला सपोर्ट करण्यासाठी. अँड युरोपियन लीडर्स जे आहेत तेही झेलेन्स्कींना वगैरे युक्रेनना वगैरे सपोर्ट करत आहेत. ओव्हरऑल गोष्ट पाहिलं तर आपण एक
इमॅजिन करू शकतो. रशिया हा खूप मोठा देश आहे. त्यांच्यासमोर युक्रेनला टिकणं खूप जास्त म्हणजे तेवढं वगैरे ते टिकू शकत नाहीत, पण ते होल्ड वगैरे करू शकतात. म्हणजे ते रशियाला वगैरे मागू ढकलू शकत नाही. ते संभाव्य गोष्टी नाही, बट ते रशियाला थांबवू शकतात. म्हणजे स्वतःवर जो हमला झाला आहे त्याला रोखू शकतात. म्हणजे ते सुद्धा आत्तापर्यंत होत आहे. अमेरिका त्यांना हत्यार फंडिंग देत होतं. म्हणजे युक्रेनला सपोर्ट प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत होतं. आणि आज US युक्रेनच्याच विरोधात जात आहे. अँड जे त्यांच्या विरोधाचे म्हणजे विरोधाने जे विरोधात जे फाईट करत आहेत रशिया, त्यांच्यासोबतही USची चांगली चर्चा वगैरे होत आहे व ते टॉक्स वगैरे दिसत आहेत. ते भरपूर सरप्रायझिंग झालं आहे. त्यानंतर जस्ट म्हणजे इमॅजिन करू शकतो ही युक्रेनला किती मोठा धक्का बसला असेल. इतके वर्ष ज्यांच्या मदतीने ते लढाई करत होती, आता ते त्यांना सपोर्ट करत नाहीत. याचा एक चांगला म्हणजे शॉकली पॉईंट चार दिवसापूर्वी वगैरे पाहायला मिळाला. USने रशिया साईड वगैरे केलं. युक्रेन नेशन रेग्युलेशन ऑन आपलं युक्रेन. आणि याचं कन्क्लुजन काय आहे तर अमेरिकेवर ट्रस्ट ठेवणे भरपूर डेंजरस गोष्ट असते. आणि ह्यावेळी आपण लाईव्ह पाहिलं आहे. लाईव्ह एक्झाम्पल आपल्याला दिसत आहे. पुढील गोष्ट केली तर पूर्वी एकमेकांशी जी लढत होती आपलं रशिया अँड अमेरिका, तर आता ती हळूहळू ते जवळ येण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे स्टेटमेंट त्यांच्याकडून येत आहेत, तशी समोर येत आहेत. हे भविष्यात जाऊन म्हणजे अलायन्स बनवू शकतात. ह्या आता म्हणजे शॉकिंग गोष्ट वगैरे नसेल. म्हणजे या रिलेटेड आता गोष्टी चालत आहेत. पुढील ज्या पद्धतीने स्टेटमेंट वगैरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे आता जर त्यांचे कसं बोलणं आहे, म्हणजे ट्रम्पला काय पाहिजे तर युक्रेनमध्ये जे मिनरल्स आहेत आपल्याला वगैरे दिसून येतात, त्या रिलेटेड त्यांना डील पाहिजे होती, जी की आत्तापर्यंत युक्रेनने वगैरे दिली नाही. तर आताही ती ऑफर पुतीनने ट्रम्पला दिली आहे. म्हणजे आपल्याकडे या सर्व गोष्टी जास्त क्वांटिटी आमच्याकडे अवेलेबल आहेत, पाहिजे असतील तर आमच्याकडून घेऊ शकता, असे डील आपल्याला भविष्यात पाहायला मिळू शकते. मला वाटतं की पुढे या सगळ्या गोष्टी पाहून सर्वात मोठा धक्का कुणाला बसला असेल तर तो चायनाला बसला असेल. कारण चायना आणि रशिया हे क्लोज अलायन्स आहेत किंवा होते. ते आपल्यापेक्षाही जास्त म्हणजे जवळचे संबंध आहेत त्यांचे. म्हणजे रशिया आणि चायनाचे चांगले संबंध आहेत आपल्यापेक्षाही. म्हणजे एखादी वेळेस अशी वेळ पडली तर आपलं रशिया म्हणजे भारताला सपोर्ट करणार का चायनाला, तर तो चायना प्रेफर करेल. तर आता हे मी अगोदरच सांगून ठेवतो की म्हणजे ड्रमची जी फिडेलिंग आहे, म्हणजे जी आता जे घडत आहे, म्हणजे आपलं ट्रम्प अँड पुतीनमध्ये जी मीटिंग वगैरे दिसून आली, त्यामध्ये भरपूर जास्त म्हणजे त्यातील भविष्यासाठी जे आउटकम असेल ते भरपूर म्हणजे आउटपुट जे असेल ते एकदम इंटरेस्टिंग असेल, ते आपण पाहू शकतो होणार आहे. म्हणजे येणाऱ्या कालावधीत ते त्या लेवलच्या सामग्री दिसून येऊ शकतात. हे भविष्यात पाहणे खूप इंटरेस्टिंग असेल. म्हणजे पुढे जिओग्राफिक ही गोष्टी केल्या, जिओपॉलिटिकल ही गोष्टी असतात. या गोष्टी इतिहास वगैरे संपूर्ण बदलू शकतात. या प्रकारे गोष्टी आपल्याला पाहायला मिळू शकतात. जेव्हा मिस्टर ट्रम्प सत्तेमध्ये आले तेव्हापासून या गोष्टी पुन्हा घडत असल्याच्या दिशेने येतात. तर या पॉईंटला घेऊन वगैरे जे युरोपची गोष्ट केली तर ते एकदम शॉक झाले. म्हणजे ते एकदम वेगळ्या अलर्ट मोडवर आले आहेत. युरोप अँड युरोपियन युनियनची गोष्ट केली तर तीही मीटिंग येणाऱ्या कालावधीमध्ये एक अवश्य मीटिंग वगैरे त्यांची पाहायला मिळू शकते. हे आपल्याला म्हणजे ते एक लीडर वगैरे घेऊन ते पुढे चालू शकतात.
म्हणजे कारण की आता ते ट्रम्प किंवा अमेरिकेवर विश्वास ठेवू शकत नाहीत. हे मेजरली गोष्टी वगैरे पाहायला मिळत आहेत. जे नाटोची गोष्ट केली तर आपण, ज्यामध्ये की 32 कंट्री आहेत, त्यामध्ये USB आहे. तर त्याची संकल्पना अशी आहे की जे बारीक लहान लहान देश असतात, म्हणजे एखादी म्हणजे तायवानसारखा देश जो आहे त्याच्यावर जर कोणी हमला केला मोठ्या कंट्रीने, म्हणजे रशियासारखा, तर त्याला म्हणजे एकट्याला वगैरे सावरणं असंभव गोष्ट आहे. तर त्याला सपोर्ट करण्यासाठी नाटोचे संपूर्ण देश त्याला मदत करतील आणि तो हमला जो आहे किंवा कब्जा जो आहे तो रोखण्यासाठी प्रयत्न करतील. यामध्ये आता अनसर्टनिटी आणि प्रेबिलिटी म्हणजे दिसत आहे. आता अमेरिका वगैरे रशियासारख्या कंट्रीला वगैरे सपोर्ट करत आहे. आपण बोललो तर या गोष्टीचा रिलेटेड आपल्या भारतावर काय प्रॉब्लेम वगैरे होऊ शकतो. तर सर्वांनाच माहीतच असेल, आपले मोठे मोठे ग्रुप्स आहेत G20. तर G20 समिटबद्दल अमेरिका वेगवेगळ्या अलग भूमिका वगैरे त्यांची पाहायला मिळते. त्यात त्यांनी काही ते आरोप बी करत असतात. याविषयी काही ना काही ते कारणे हुडकत असतात. त्यामध्ये साऊथ आफ्रिका आहे म्हणून आम्ही लोक त्यामध्ये जात नाही. अँटी अमेरिका अजेंडा ते चालवत असतात. आणि ब्रिक्सची गोष्ट केली तर ती तोडण्यासाठी ट्रम्प सगळ्यात मोठी त्यांची प्रायोरिटी वगैरे असेल असं म्हणत आहेत. व त्यांचे तसे प्रश्नही सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत. अँड जी म्हणजे आता जो रिसेंटली PM मोदी आणि ट्रम्पची जी मीटिंग झाली होती, त्यातून आपल्याला काही म्हणजे आपल्याला ठीकठाक आउटकम वगैरे दिसलं नाही. म्हणजे मिस्टर ट्रम्प चे पहिला जो कार्यकाल होता तो भारतासाठी चांगला होता आणि ह्यावेळेस बी अपेक्षा होती की भारतासाठी हे बी चांगले असेल, पण आता ते काहीसं दिसत नाही. आता ते नेहमी रेसिप्रोकल टॅरिफची गोष्ट करत आहेत, ज्यामध्ये की सर्वात जास्त भारताला नुकसान होऊ शकतं. आणि सगळ्यात मोठा जो बिझनेस आहे अमेरिकेचा तो म्हणजे डिफेन्स. तर ते F-35 विकण्यासाठी ते म्हणजे प्रयत्न करत आहेत, दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे भारतावर, म्हणजे हे विकत घ्या आमच्याकडून म्हणजे. आणि रशियाकडून बी आपल्याला एक Su-57 जी आहे त्याचीही ऑफर वगैरे आपल्याला आहे. तर मी म्हणणार की आपल्या स्वदेशीला जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे, मेक इन इंडियाला प्रमोट केलं पाहिजे. तर जे तेजस फायटर जेटची गोष्ट केली तर त्यांच्याकडून ऑर्डर आतापर्यंत वगैरे आपल्याला मिळाली नाही भेल कंपनीकडून. म्हणजे ती ऑर्डर आणि पेंडिंग आहे, आपल्याला डिलिव्हर झाली नाही. त्यामुळे इंडियन एअरफोर्सचे शिप्स येथे थोडे चिंतेमध्ये येतं. आणि त्यासाठी जर आपल्याला डील करायची वेळ आली तर आपल्यासाठी रशिया बेटर ऑप्शन असेल, कारण की अमेरिकेचे दृष्टिकोन खूप कठीण असतात. हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे मी आपल्याला शिकू इच्छितो किंवा शिकवण्याचा प्रयत्न करत आहे की फक्त आपल्या देशावरच फोकस न करता जिओपॉलिटिकली ही गोष्टी बघाव्या लागतील. जिओपॉलिटिकल म्हणजे प्रत्येक देशावर लक्ष द्यायची गरज नाही. जे फक्त स्ट्रॉंग इकॉनॉमी आहेत, जे लीड करत आहेत, ज्यांच्या निर्णयाचा परिणाम जगभरातील मार्केटवर होऊ शकतो किंवा म्हणजे डिस्टर्बेस क्रिएट होऊ शकतो. तर याच कंट्रीवर फक्त आपण लक्ष दिलं पाहिजे. उदाहरणार्थ अमेरिका, चीनवर फोकस करावं लागेल. रशियावरही काही प्रमाणात फोकस करावा लागेल. जपानवरही फोकस करावा लागेल त्यासोबत. आणि या गोष्टी समजल्या तर आपल्याला म्हणजे 80% प्लस जिओपॉलिटिकल सामग्री वगैरे समजली असेल तर या गोष्टी आपोआप वगैरे म्हणजे कॅप्चर वगैरे होऊ शकतात. आपल्याला याचा परिणाम कधी आपल्याला आपल्या पोर्टफोलिओवर होऊ शकतो हे काही सांगता येत नाही. या सर्व गोष्टीची म्हणजे म्हणजे कधी स्टडी वगैरे करून त्यानुसार टाईम टू टाईम डिसिजन घ्यावे लागते किंवा घ्यावे लागेल.
आणि मार्केटमध्ये काही गोष्टी वगैरे निश्चित राहत नाहीत. आज एखादी स्टॉक वगैरे पॉझिटिव्ह रिॲक्ट करत असेल तर पुढील आणखी काही दिवस पॉझिटिव्हच रिॲक्ट करेल असं काही नाही. म्हणजे उद्या तो रिॲक्ट करेल का नाही हे बी सांगता येत नाही. मार्केटमध्ये राहायचं असेल तर मार्केटमध्ये आपल्या या गोष्टी सर्व ॲक्टिवली पाहाव्या लागतील. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ही विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.